विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित इनोव्हेट यू टॅकेथॉन 2.0 या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनच्या दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ येत्या शनिवारी म्हणजेच 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे। या हॅकेथॉनमध्ये IIT, ट्रिपल IIT यांच्यासह देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातील 327 संघातील सुमारे 9200 विद्यार्थी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध लावणार आहेत। स्पर्धेतील विजेत्यांना आणि लक्ष्यवेधक कामगिरी करणाऱ्या संघांना सुमारे 7.5 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येतील। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता इनोव्हेट यू टॅकेथॉन 2.0 चे उद्घाटन होणार आहे। तसेच या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर, तंत्र शिक्षण संचालनालयाचे पुणे विभागीय सहसंचालक डॉक्टर दत्तात्रय जाधव उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती इनोव्हेशन फाउंडेशनचे संस्थापक कल्पेश यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली। इनोव्हेट यू टॅकेथॉन 2.0 विषयी अधिक माहिती देताना कल्पेश यादव म्हणाले, स्पर्धेसाठी AISSMS IOIT महाविद्यालयाचे सहकार्य लाभले असून त्यांच्या शैक्षणिक संकुलात स्पर्धा होत आहे। या स्पर्धेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती। त्यासाठी सुमारे 400 संघांनी नोंदणीसाठी प्रतिसाद दिला। मात्र गुणवत्तेला प्राधान्य देत त्यातील 327 संघांना स्पर्धेत प्रवेश दिला आहे। हे विद्यार्थी येत्या 22 आणि 23 फेब्रुवारी या 2 दिवशी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न करतील। या विद्यार्थ्यांच्या राहण्याची तसेच खाण्यापिण्याची व्यवस्था इनोव्हेशन फाउंडेशनकडून करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठिंबा देण्यासाठी ही स्पर्धा होत आहे। त्यामुळे अधिकाधिक IT कंपन्या तसेच औद्योगिक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्पर्धेत सहभाग घेऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन कल्पेश यादव यांनी केले। या स्पर्धेसाठी एज्युटेक, पर्यावरण, हेल्थकेअर, ट्रॅफिक मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, ॲग्रीटेक अशा 6 संकल्पना असून त्यातील प्रत्येकी 5 समस्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत। विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या समस्या सोडवण्यासाठी स्पर्धेमध्ये दिलेल्या वेळेत तंत्रज्ञानावर आधारित उपाय तयार करावे लागतील, असंही यादव यांनी सांगितलं। इनोव्हेट यू टॅकेथॉन 2.0 ही स्पर्धा केवळ विजेत्यांच्या घोषणेपर्यंत थांबणार नसून यातील निवडक प्रकल्पांना इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून स्टार्टअपच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे यादव यांनी सांगितले। स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी एकूण 7.5 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत। या व्यतिरिक्त रतन टाटा यांच्या स्मरणार्थ 50,000ची बक्षिसे दिली जाणार आहेत। संपूर्ण स्पर्धेतून कल्पक अशा प्रकल्पाला रतन टाटा इनोव्हेटिव्ह माइंड हा 25,000 रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात येणार आहे, तर AI तंत्रज्ञानाचा कल्पक उपयोग करणाऱ्या प्रकल्पाला 25,000 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे। फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा इनोव्हेशन पुरस्कार यंदा सातारा येथील मान तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बालाजी जाधव यांना दिला जाणार आहे। त्यांनी YouTube चॅनलच्या माध्यमातून प्राथमिक शाळेचे शिक्षण कसे सोपे होईल यासाठी काम केले आहे। विविध नवकल्पनांच्या माध्यमातून शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या या कार्यासाठी त्यांना यंदाचा इनोव्हेशन पुरस्कार दिला जाणार असल्याचं कल्पेश यादव यांनी सांगितले। इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित इनोव्हेट यू 2.0 या दुसऱ्या पर्वाची हॅकेथॉन स्पर्धा 22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेले आहे। स्पर्धेचं ठिकाण AISSMS IOT कॉलेज या शैक्षणिक संकुलामध्ये हा स्पर्धेचं पूर्ण नियोजन केलेलं आहे। स्पर्धेचे उद्घाटन SPPUचे पराग काळकर सर, DTEचे डायरेक्टर मोहितकर सर, जॉईंट डायरेक्टर दत्तात्रय जाधव सर आणि नितीन करमळकर सर यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पाडला जाईल। यानंतर विद्यार्थ्यांना इव्हॅल्युएशन आणि मेंटॉरिंग ही प्रक्रिया COPच्या पॅनल जो आहे त्या पॅनलच्या माध्यमातून ही केली जाणार आहे। स्पर्धा 2 दिवसाची असल्यामुळे विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था ही त्या शैक्षणिक संकुलामध्येच आपण केलेली आहे। विद्यार्थ्यांना आपण टी-शर्ट नंतर किट असं सर्व उपलब्ध करून दिलेलं आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक सहभागी पार्टिसिपेट टीम मेंबरला आपण प्रशस्तीपत्रक, सर्वात महत्त्वाचं ही हॅकेथॉन स्पर्धा ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी होती आहे याचाच एक भाग म्हणून आपण या स्पर्धेचं
प्रशस्तीपत्रक सर्टिफिकेट हे सुद्धा आपण ऑनलाईन डिजिटल ते पुढे आणले आणि डिजिटल या माध्यमातूनच हे सर्टिफिकेट दिले जाणार आहे. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ 23 तारखेला संध्याकाळी 5 वाजता SPPUचे व्हाईस चान्सलर सुरेश गोसावी सर, DBATUचे व्हाईस चान्सलर कारभारी काळे सर, COPचे व्हाईस चान्सलर आणि हायर एज्युकेशनचे डायरेक्टर शैलेंद्र देवळणकर सर यांच्या शुभ हस्ते हा समारंभ पार पाडला जाणार आहे. याच्यामध्ये विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं आहे ते AICT, DBATU, SPPU, स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी, IDTR युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, नागपूर युनिव्हर्सिटी, जळगाव युनिव्हर्सिटी, अमरावती युनिव्हर्सिटी या सर्व युनिव्हर्सिटीचं त्यांनी कॉलिब्रेशनमध्ये आपण ही स्पर्धा आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेसाठी 5 युनिव्हर्सिटीचे इन्क्युबेशन सेंटर, इनोव्हेशन सेंटरबरोबर इनोव्हेशन फाउंडेशनचा MOU झाला, जेणेकरून या स्पर्धेच्या माध्यमातून येणारे जे काय प्रोजेक्ट आहेत, जे स्टार्टअप असतील त्या स्टार्टअपला एक वेगळ्या मोडमध्ये एक त्यांच्या भविष्य उद्योजक म्हणून उभे राहण्यासाठी त्यांना फायनान्शियली, नंतर त्यांच्या मेंटोरिंग, जजिंग हा सर्व पार्ट या माध्यमातून पुढे केला जाईल, पुढे आणला जाईल, जेणेकरून एक उद्योजक बाहेर पडणार आहेत यांना ही स्पर्धा ही एक मोटिवेट करेल. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, IDTR, कृषी आपले आयुक्त यांच्या माध्यमातून 5-5 जे काय जजिंगसाठी इंडस्ट्रीयल पार्ट म्हणून आपण त्यांच्याकडनं सहकार्य घेतलेलं आहे. कारण टेक्निकल जरी जजिंगचा पार्ट आणि मेंटरिंगचा पार्ट COP जरी करत असेल तर ग्राउंड लेवलच्यासाठी या 3 संस्थांच्या 5-5 प्रतिनिधी जे RO, SRO आणि फील्ड ऑफिसर हे असे या विशेष त्यांची उपस्थिती आणि यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे.